जय शिवराय. आपली आज किल्ले विसापूर भटकंती मोहीम आहे. मोहीम क्रमांक 84. ती आपल्याला आपण सर्व दाखवणार आहोत आपण सगळ्यांना. हे हरीशदा, ते आमचे पूर्ण संपर्काचं काम करत असतात. संपर्क मंडळाचं काम म्हणजे काही सांगताच येत नाही. ते आमचे हरीशदादा, ते आमचे नानू दादा आहेत. आणि तुम्हाला आमची गँग दाखवते पूर्ण. आजची भटकंती मोहीम एकदम भन्नाट होणार आहे आणि जो मोहिमेचा अनुभव आहे तो तुम्हाला आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहोत. मोहीम कशी असते, काय असते. तर मोहिमेचं नियोजन जवळजवळ 1 महिना आधीपासूनच सुरू आहे. त्यानंतर मोहीम कशी होते हे तुम्हाला दिसणार आहे. जवळजवळ 50 मावळे आहेत आपल्याबरोबर. हे संपर्क मंडळाने पाव आणलेत. किती पाव आहेत? 120 पाव आहेत. त्यांना हिशोब पण परफेक्ट माहिती आहे. आणि वडे आहेत. तसे त्या श्रीखंडाचा डबा आहे 5 किलो. आणखी तुम्हाला दाखवतो. अश्विनीताई पुढे. यांनी पुऱ्या बनवल्यात आपल्यासाठी. अजून त्या तिकडे श्रीखंड यांनी बनवलाय. 4 दिवस बनवत होते तेव्हा श्रीखंड तयार झाला. आवाज येत नाही का? बस निघाले आपली नेरळवरून. आता डिझाईन टाकलाय आणि बाहेरचा तुम्ही नजारा बघू शकता. एकदम धुकं पडलं. 2 दिवस भरपूर पाऊस होतं. रात्रभर पाऊस पडला त्यामुळे आता धुकं बघा. आपला वरचा माथेरानच्या पायथ्याच्या डोंगरवरून आपली माथेरान लोकल जाते. कसं वाटतंय सकाळचं वातावरण तुम्हाला? आज आपली रखडलेली मोहीम जवळजवळ 3 महिन्यानंतर आज विसापूरला जाणार आहोत. आणि सकाळी सकाळी असं धुक्याचं वातावरण सुंदर असं निर्माण झालेलं आहे. तरी खूप छान वाटतंय. आज पुन्हा एकदा मोहीम होते नवीन किल्ल्यावर. तुम्हाला सांगायचं राहिलं, ही मोहीम आम्ही 3 महिन्या आधी ठरवली होती. आणि प्रचंड पाऊस असल्यामुळे आणि लोणावळ्यामध्ये जिल्हाधिकाऱ्याने सगळीकडे बंदी केली होती. त्यामुळे मोहीम आयत्या वेळेस आपल्याला रद्द करायला लागली. या मोहिमेसाठी आपण भरपूर प्रयत्न केले होते. म्हणजे परवानगीसाठी पोलिसांकडे विनवणी केली होती आणि बरंच काही गोष्टी केल्या होत्या, पण ती सक्सेस नाही झाली. तो योग नसावा. पण आता ही मोहीम व्यवस्थित पार पडणार याची गॅरंटी आपल्याला. आणि त्याच जोशात पूर्ण सगळे परिवार निघाले आहे आपल्या मोहिमेसाठी. बघा आमचे बच्चे काढले. तिकीट घेतल्या ना तुम्ही? काढल्या ना? तिकीट पाडायला असिस्टंटला पाठवलं त्यांनी तिकीट पाडायला. अरे दादाला आपण आता आलोय मानगाव स्टॉपला. काही मंडळी वाजतात. बेल काढवायला काढले बघा त्यांनी. जाऊ दे बाय बाय जाऊ दे. कुठे आधीपासून वाट बघतोय. जय शिवराय. स्टॉप तरी माहिती आहे तुम्हाला अजून? मानगाव स्टॉपला हे बघा, हे आलेत आमचे सचिन दादा आहेत. आमचे लाडके सगळ्यांचे सचिन दादा आहेत. फोटो बघू शकता आपण. फोटोमध्ये बारीक वाटतात, तसे भरपूर मोठे आहेत. खाते बिते घरचे ते कसे लोकांचे ऑपरेशन करत असतात. म्हणजे ते सध्या नेत्र तपासणी करत असतात. लोकांना दृष्टी देत असतात, दिशा दाखवत असतात. त्याच्यामुळे वडवली स्टॉपवर आपण आलोय. ताईंना घेतोय. बसमध्ये भेळवाले पण आलेले आहेत. भेल चना मसाला भेल.
कशी बेल दिली? बेल कशी दिली? या ताईंनी पुऱ्या बनवल्यात. किती पुऱ्या आणल्यात आमच्यासाठी? 150 प्लस असते. 150 प्लस पुऱ्या आणलेल्या आहेत. कशा बनवल्या? ग्लास घेतलेला, वाटी घेतलेली पुऱ्या बनवायला. काही पण काही शूट यांनी पुऱ्या आपल्यासाठी भरून आणलेल्या आहेत. 150 प्लस पुऱ्या. पुढचा आम्हाला डायरेक्ट कर्जत 4 फाटा. आणि आमचे बटाट्याची भाजी घ्या. पुऱ्या त्यांनी दाखवल्या नाही बघा. पुऱ्या अशा बनल्यात. अशिंताई बघा, पुऱ्यांची साईज आपण बघू शकता. आपण ऑर्डर दिल्याप्रमाणे आहे, काही टेन्शन नाही. जय शिवराय. आपण आता कर्जतला पोहोचलोय. ही काहीच मंडळी इथे चढणार आहेत. रुपये 10 कर्जत 4 पेठेचे आता पोहोचलोय आपण. हे बघा, आता बोला तुम्ही काय कर बोराडे आले. ऐका ना ऋषी दादा, आता माझे पैसे द्या ना. अरे बाबा तुझ्या चला 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 चला. अरे चला आतमध्ये, का तुम्ही थांबून राहिले? त्यांना एक हार घाला. चला लवकर आतमध्ये चला. तुमची तिकीट कन्फर्म आहे. हे बघा, हे इथे छोटा माऊला आलेला आहे आपल्यावर. जय शिवराय. जय शिवराय. काय दाखवलं? घाबरलं. हो, नाश्त्याचा कसा काय बना आहे नाश्ता आणलाय बस मध्ये. हे बघा, हे आम्हाला भेटलेत बऱ्याच दिवसात ना. याची बघा बघा पूर्ण बघा. ऑनलाईन चला दिले त्यांनी पैसे ऑलरेडी. कुठे पाठवले? लग्न विग्न झाले. हे परिवाराचे जुने मावले पण आता मोहिमेला येत नाही. तुम्ही मोहिमेला काय येत नाही त्याचं कारण सांगा. मोहिमेला काय येत नाही. बरोबर भांडणं झालेली माझी, त्यामुळे मी येत नाही. मामा 500 रुपये घ्यायचे. 500 सांगा ना. 500 रुपये ना. माझे 500 रुपये रोशन गायकर देणार आहे. तुझा मोबाईल 500 देणार नाही. मेडिकल माणूस एकटाच उभा आहे तुमच्या नादात. माशाच्या जत्रेमध्ये बावल्या मला आम्ही ब्रँडेड घेऊ, ब्रँडेड ओरिजिनल मागू. तू आपण विचार करू. लाईफ टाइम कधी खराब नाही. नावराची जमतात का तुमच्या नावराची? गुण गमस एक गुण. बावला भेटायला पुढे वेळ बावलायचेच आहे ना. कोणती पावली पाहिजे? नावराची जमत. हे बघा, ही गाडी पिकअप घेत नव्हती. वन राईड. काय प्रॉब्लेम काय झाला होता? अरे क्लच पकडून राहिले तिथे. टी शर्ट पाहिजे का कोणाला? चटणी पण आहे परत. नंबर सांगा. साईज सांगा ना. साईज मागचे मावळे थोडे पुढे घेऊन जा. आमचे सचिनदा वडापाव देतात सगळ्यांना. आम्ही कामं नाही करत. काय आम्ही कामं नाही करत. हा, ते बोलतात आम्ही कामं नाही करत, फक्त वडापाव द्यायचं काम करतात. मी खरंच पेरणी जाणार आहे. नाही बस
हे आमचे जयेश दादा बऱ्याच दिवसातनं मोहिमेला आलेत आणि आज यांचा आपण आवाज ऐकणार आहोत. देवमंत्र प्रेरणा मंत्र बरेच दिवस ऐकला नाही यांचा आवाज आणि त्या पहिल्यापासून आम्हाला त्यांच्या आवाजाची सवय लागली आणि त्यांचा आवाज म्हणजे प्रत्येक मुख्य मोहिमेला म्हणा काही म्हणा कुठे झाला होता आवाज यांचा? नाही ना बऱ्याच दिवसात ना यांचा होतोय ना आवाज. झालाय कुठेतरी आता मागं दोन-तीन महिन्याच्या पलसदरी या संपर्क प्रमुख कंटिन्यू संपर्क करत असतात महिलांना. हे बघा हे संपर्क प्रमुख इकडे वडापाव टाचतात. पुऱ्या कसे बनवलं त्यांचा आम्ही फोटो बघितला इकडे डेमो बघितला आम्ही मोबाईलवर. हा कशा बनवल्या सांगा. थांबा. या ताईंनी मोहिमेसाठी पुऱ्या बनवल्यात. त्या कशा बनवल्यात हे त्यांनी ते काहीतरी सांगत आहेत आपल्याला. ते ऐकूया शांत चित्तेने ऐकूया. तर पहिल्यांदा सुरुवातीला साधारण 2 ते 3 किलो मैदा घ्यायचा आणि एवढी मोठी परात घ्यायची. त्याच्यामध्ये कढवलेलं तेल टाकायचं. ते मिक्स करून घेतलं का? कढवलेलं पण तेल कढवलेलं कसं काय टाकायचं? कढवलेलं दोन हात करायचं. हा. आणि तेवढं झालं. तुम्ही कपडा नाही डिस्टर्ब नाही Disturb नाही करत. कढवलेलं तेल टाकायचं. थांबीम काही नाही. आणि ते झाल्यानंतर त्यात पाणी ओतायचं. छान मस्तपैकी मळून घ्यायचं आणि 2-3 तासासाठी तसं म्हणून ठेवायचं. हात धुवून मळून घ्यायचं का व्यवस्थित मळून हात धुतले होते का माझा? हात तर स्वच्छ धुतलेले असतील हा, ना. बरोबर. काही प्रश्न नका करू. आम्ही हायजीन पण विचारतो ना. हायजीन पाळता का तुम्ही? हा. वाटत नाही या वडापाव इकडे बघून मला. हा बरोबर. बोला पुढे. हा. एकदा देशी तुपातले पाव. हा. आणि ते केल्यानंतर 2-3 तासासाठी पीठ मळून ठेवायचं आणि 2-3 तास झाल्यानंतर पीठ आणखी थोडं मळायचं आणि छोटे छोटे गोळे करायचे आणि पुऱ्या लाटून बसायच्या. म्हणजे आम्हाला पुऱ्या छोट्या मिळणार. छोटे गोळे केले म्हणजे पुऱ्या छोट्या मिळणार आम्हाला. नाही गोळे जरी छोटे असले तरी आम्ही पुऱ्या मोठ्या करायचा प्रयत्न केले म्हणजे त्या दाबून मोठ्या केल्या. पातळ अजिबात. आणि तुम्ही पुऱ्या कोणी बनवलं पातळ आहेत की जाड आहेत हे तुम्हाला खाल्ल्यानंतरच कळलं. खाल्ल्यानंतर आपण बघूया. आपण तेव्हा पण आपण रिव्ह्यू देऊया. पुऱ्या कोणी बनवलं ते पण सांगा. पुऱ्या बनवण्यासाठी सविताताई, अपर्णाताई हा. आणि सुनीताताई तुम्ही आणि वेगवेगळे डिपार्टमेंट केले होते असं नाही, आम्ही समजलंय. एकत्रच होतो सगळे वेगवेगळे मग ते डिपार्टमेंट. अश्विनीताईंनी मला सांगितलं आमचं डिपार्टमेंट वेगळं आहे. त्या अश्विनीताई त्यांच्या घरी गेले. हा मग तेच ना वेगवेगळे डिपार्टमेंट करून तुम्ही. आम्ही ते चौघीजणी एकत्रच होतो. वा तुम्हाला पुऱ्यांचा तुम्ही रिव्ह्यू देणार ना. हे आमचे फूड सेफ्टीचे अधिकारी आहेत. हे रिव्ह्यू देणार आहेत आणि तसे ते पण फक्त त्यांचं काय खाताना ताळीला अडकतं थोडंफार. मिरची खातात ते. आपण असं थोड्या वेळात मागे पण जाऊया. याची काळजी घेऊ. काय बोलताय? काही गडबड गोंधळ होणार नाही याची काळजी घेतलेली आहे त्यांनी. आणि सोबत आम्ही खोबऱ्याची, शेंगदाण्याची, मिरचीची सुकी चटणी पण आणलेली आहे. वा तसेच आपल्याकडे 5 किलो श्रीखंडचा डबा आहे. आणि आमचे नानू दादा बोलत होते तुम्ही बटाट्याची भाजी करा. हे काय आहे ना? बटाटी सोलत पण बसायची पाटे होतो. आहे वड्यांच्यात. बटाट्याची भाजी आहे पण ते बेसन लावून आणलेली. बेसन लावून बटाट्याची भाजी आणते. काय टेस्ट काय? दादाची गाडी चालू करून दिली. काय अनुभव सांगतो तुमचा? ते गाडीचं काय आलं माहिती का, त्याला हँडब्रेक ते हँडब्रेकचे त्यांचे पॅड आहेत ना, ते त्यांचे लॅच होऊन राहिलेले, मग ते सोडत नव्हते. लॅच म्हणजे पकडून हा मराठी आहे, मराठी ते स्टक झाले. मराठी शब्द नाही. ते पकडून राहिले होते. तर त्यांना तो रेस देऊन फक्त काढायचा होता, एवढं त्याने करत होता. मग त्यांना ते जमत नव्हता. त्यांना वाटलं गाडी खराब होईल म्हणून मी 2 मिनिट गाडी चालू करून दिली. अशा तरी गाडी चालू झाली. गाडीच्या पार्ट स्क्रू पासून सगळ्या गोष्टी मेकॅनिकच होते मागच्या जन्मात मेकॅनिक होते. हा डॅडीने आता ITI ऍडमिन इलेक्ट्रिशियनला घेतला. मुले मग मी ITI होल्डर झालो ना, आता मी इलेक्ट्रिशियनचं काम इन्व्हेन्शन हेल्थकेअर कंपनीमध्ये करतोय. हा, बरोबर. सध्या तरी आज सुट्टी नव्हती, पण साहेबाचा मेसेज आला. म्हणजे झालंच पाहिजे का नाही. झालं. आमची पोरं सगळी राईडला गेल्यात, बाईक राईडला नाशिकला गेलेले, पण मी इकडे आलो. हे बघा, हे तुम्ही कुठून आलात? आम्हाला खोकला झाल्यामुळे कोकणात आले म्हणजे ते काय बोलणार नाही येत. नाव काय तुझं? हा काय? याला आवाजच नाही आला. गाडी आली गाडी. जय शिवराय. जय शिवराय. बोल.
बघा पोराला असं उपाशी ठेवलं ना वडापाव खातात. खाल्लं नाही पोट खाली गेलं हा मोठाले खेकडा बघायचे मोठ्याला खेकडा बघण्याचे पोराचं स्वप्न आहे. नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण मागे एकदम भजन वगैरे चालू झालेले आहे आणि आता आपण परत पुन्हा पुढे आलोय. एक ताईंना आपल्याला खोपोलीमध्ये घ्यायचंय त्यासाठी पुढे आलोय. बघू शकता माईक या ठिकाणी घाट खूप उंचावरचा आहे आणि त्यानंतर रस्ता सुद्धा खूप बारीक आहे. लहान रस्ता एकदम ग्रामखेड्याचा रस्ता आहे. त्यामुळे आपली बस जी आहे चढत नाही वर आणि वरून गाड्यासुद्धा भरपूर चालू आहेत. त्यामुळे आपली बसवर काय जाऊ शकत नाही. त्यामुळे बसला आपण रिटर्न घेतोय आणि आपण चाललोय आता विसापूर. घर फिरत दुकान आहे विसापूर मध्ये दिसायला बंद झाला. चला लवकर वेळ उशीर होतोय. तिथे होती कोणाकडच्या हातात दिले मी कोणाच्या तरी नानुदाच्या हातात दिले नानुदाच्या. आपली वारात तिकडे बसा तुम्ही पुढे बसा. चला लवकर. तुम्हाला काय सांगू आमचं दुःख वेदना पाहू शकता तुम्ही. आमची बस काढायला गेली 5 मिनिटं पण काढायला 3 तास गेले. अरे चालू काय झालं कलर कुठे मारचे मारू. चला सगळे आतमध्ये झाला. चला आतमध्ये चला. आमची बस आता इथेच लावली आणि आम्ही चाललो आता आतमध्ये बसा सगळे टेम्पो मध्ये. आणि चला आणि पाहू शकता जे तुम्हाला काय वाटलं आता. फक्त 10 मिनिटं वर चढली बेस्ट का गेले. ही अशी आमची मोहीम आणि चला चला चला. विचार आहे अशी मोहीम असली तर किती काय करतील आम्हाला. रांगणा खूप अवघड आहे. रांगणा विरले हा ऐका ना जेव्हा मुख्यमंत्री घेऊ ना हा. तेव्हा सर्व स्पष्ट होणार का बस घेऊन येऊ नका. ज्याच्या पिकअप त्याला कन्सिजन आहे बस वाल्याला एंट्री नाही. त्याच्यामुळे पिकअपच घेऊन या. पिकअप आणली तर आपल्या साहित्य बरं पडेल म्हणून आपल्या हिशोबात प्लॅन करायचं.
बाय बाय रोशनदा रोशनदा जाऊ दे माग कसं वाटतंय गारगार वाटतंय आता कसं वाटतंय गारगार वाटतंय हे घ्या डाक्कुमकुम 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 आता काय चढ बाय चढ हॅलो हॅलो चढ थोडा मागच राहा यो येईल पुढे झाडाचे बांधायला नाही अशी घेऊन जाईल जापकन या ना 10,000 रुपये 10,000 उठवायला लावायला लागेल उठवा चला आपला काय सांगा इथं काय चढले असते अशा तऱ्हेने आम्ही पोहोचलेले आहे बघ ग्रीज करतात ही बस आली कशी पंख बिंक आहेत का वरतीला ही छोटी बन इकडे बसत बस दुसरा वे बसलाय तुम्ही वडा भाऊ बाबा आज हे चला वडे 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 जादव वडे जादव वडे चला चला 20 जोरात जोरात जरा शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान हे आपले हे आवडते बेलाचे हो जरा काही कमेंट करा कसा गाणं झाला गजाननाला माझ्या गणरायाला माझ्या आवडते मोदक छान छान आवडते मोदक छान टाल्या 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 कारण मागे टाल्या नाही महाग जय शिवराय आपण आता पायपीट आपली चालूच आहे अजून ही जिया ही बाई ही आमची जिया जिया अंगठी दाखव ना अंगठी दाखव ना अंगठी दाखव इकडे इकडे इकडून 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 पनीरची भाजी खातात जय शिवराय आता बघा चढाई सुरू झाली आपण आत्ताच विसापूर कामानाच्या पुढून आलोय अरे शाम आले हॅलो 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 नाही धरलेला बरं आपण विसापूर किल्ल्यावर पोहोचलेलो आहोत बघू शकता दुःख आणि आपली आता भटकंती मोहीम सुरू झालेली आहे हे बघा आमचे कॅन्डिड फोटोग्राफर या गडावर असणाऱ्या पाण्याच्या टाक्या शिवकाळात त्या पाणी पिण्यासाठी वापरायचे आपण हा बघू शकता समोर त्याचप्रमाणे याच्या टाक्या आहेत खोदण्याचा एक अजून उद्दिष्ट आहे की तटबंदीसाठी लागणारी दगडं सुद्धा याच तलावातून काढलेली आहेत त्याचा दुहेरी फायदा म्हणजे तटबंदीला दगड सुद्धा झाली आणि तलाव सुद्धा झाला म्हणजे पिण्यासाठी पाणी पण मिळाला आणि तटबंदी झाली आवाज घेऊन माझा कसा बसलेला जय
ह्या गडाचा घेरा खूप मोठा असल्यामुळे चालायलाही खूप लागतं आणि बघण्यासारखंही खूप अवशेष आहेत. जय शिवराय. वरती पाण्याच्या टाक्या आहेत, आपण बघूया जाऊन. सचिनदा काय वाटतंय, कसं वाटतंय गडावर आले? गडावर आले खूप भारी वाटतंय. बघायला कुठे काय आहे का इथं? विसापूरवर खूप धुका आहे, काम भरपूर आहे, काम करण्यायोग्य. एक झाड चला घ्या इकडे. मुख्यमंत्री होईल का इथे? 100%, 101%. 1000%. झाड घ्या इथे. फक्त नियोजनासाठी रायगड परिवाराचे मला 200 मावळे द्या. नियोजन किती झाड द्या? 200 घ्या, 500 घ्या. फोटो घ्या, फोटो घ्या, फोटो कोणीही काढू शकता. जयेश दा फोटो घ्या. झाड लावताना आमची बरोबर. बोला ना. हा तुम्ही आहेत ना साप पकडायला आज? नाही ती नाही म्हणा, तुम्हाला आकडाच पाहिजे. नाही म्हणजे एवढी माग काठी साप पकडायला. बघू शकता एकदम खल्लास वातावरण आहे गडावर. याला इंग्लिश मध्ये बोलतात, आम्हाला इंग्लिश येतच नाही, आम्हाला मराठीच येते फक्त. खूप घाबरलेली आहे, थकलेली आहे. काही म्हणजे विसापूरला चढायला काहीच थकवा वाटला नाही. थोडा पायाचा प्रॉब्लेम आहे, वजा दिला होता तरी पण त्यांच्याकडे एक झाड दिला होता, ते पण नवस म्हणून दिला होता, त्यामुळे काही त्यांनी पण काही नंतर करून नाही घेतलं पाहिजे. हो दे. शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. धर्मासाठी झुंजावे, धर्मासाठी झुंजावे, झुंजोनी अवघ्यांसी मारावे, झुंजोनी अवघ्यांसी मारावे, मारिता मारिता घ्यावे, मारिता मारिता घ्यावे, राज्य आपुले, राज्य आपुले, देशद्रोही तितुके कुत्ते, देशद्रोही तितुके कुत्ते, मारोनी घालावे परते, मारोनी घालावे परते, देवदास पावती फत्ते, देवदास पावती फत्ते, यदर्थी संशयो नाही, यदर्थी संशयो नाही, देवमस्तकी धरावा, देवमस्तकी धरावा, अवघा हलकल्लोल करावा, अवघा हलकल्लोल करावा, बुडूख बडवावा की बुडवावा, धर्म संस्थापनेसाठी, संस्थापनेसाठी, पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. हिंदू राष्ट्र की जय. शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा साक्षेप, शिवरायांचा आठवावा साक्षेप, भूमंडळी शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांची सलगी देणे, शिवरायांची सलगी देणे, कैसी असे कैसी असे, सकल सुखांचा केला त्याग, सकळ सुखांचा केला त्याग, म्हणून
साधिजे तो योग म्हणून साधिजे तो योग राज्य साधनाची लगबग राज्य साधनाची लगबग कैसी केली याहुनी करावे विशेष याहुनी करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष तरीच म्हणवावे पुरुष या उपरी आता विशेष या उपरी आता विशेष काय लिहावे काय लिहावे शिवरायांसी आठवावे शिवरायांसी आठवावे जीवित तृणवत मानावे जीवित तृणवत मानावे इहलोकी परलोकी उरावे इहलोकी परलोकी उरावे कीर्ती रूपे निश्चयाचा महामेरू निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू बहुत जनासी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी श्रीमंत योगी श्रीमंत योगी श्रीमंत योगी श्रीमंत योगी श्रीमंत योगी पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. हिंदू राष्ट्र की जय. स्वहितासाठी हितासाठी मावळा मी लढणार मावळा मी लढणार स्वराज्यासाठी थेंब थेंब रक्ताची आठवण नाही विसरणार जिजविला देह ज्यांनी जिजविला देह ज्यांनी शौर्यगाथा त्यांची गाणार शौर्यगाथा त्यांची गाणार टिकवूया एकमता टिकवूया एकमता मायभूमीसाठी मायभूमीसाठी आणूया एक छत्र आणूया एक छत्र महान राष्ट्रासाठी महाराष्ट्रासाठी कर्तबगार मी एकनिष्ठ कर्तबगार मी एकनिष्ठ या सुराज्यासाठी या सुराज्यासाठी समर्पित मी जागृत समर्पित मी जागृत देशसेवेसाठी देशसेवेसाठी ज्ञानार्जन करुणी ज्ञानार्जन करुणी जनजागृती करणार जनजागृती करणार गडकोट ही संपत्ती गडकोट ही संपत्ती अखंड मी जपणार अखंड मी जपणार नरनारी समानतेचा नरनारी समानतेचा सन्मान मी करणार सन्मान मी करणार माता भगिनी सम माता भगिनी सम रक्षण मी करणार रक्षण मी करणार अन्याय न करेन अन्याय न करेन न होऊ देणार न होऊ देणार जगेन मी जगवेन जगेन मी जगवेन दुर्बलाचा आधार दुर्बळाचा आधार करणार व घडवणार करणार व घडवणार जे जे ते सुयोग्य जे जे ते सुयोग्य नाथाडणार धिक्कारणार नाताळणार धिक्कारणार जे जे ते अयोग्य जे जे ते अयोग्य धर्म जात पंथ धर्म जात पंथ भेद माणुसकीचा भेद माणुसकीचा शिवराय नवी नीती शिवराय विनिती आहे संदेश क्रांतीचा आहे संदेश क्रांतीचा लोभी मी नसणार लोभी मी नसणार कोणत्याही पदाचा कोणत्याही पदाचा मावळा मी असणार मावळा मी असणार शिवशंभोरायांचा शिवशंभूरायाचा सैनिक होऊन लढणार सैनिक होऊन लढणार देशहितासाठी देशहितासाठी घडवणार अन घडवणार घडणार आणि घडवणार भ्रष्टाचार मुक्त देशासाठी भ्रष्टाचार मुक्त देशासाठी आचरण सुधारणार आचरण सुधारणार जनहितासाठी जनहितासाठी स्वच्छता मी ठेवणार स्वच्छता मी ठेवणार निरोगी भारतासाठी निरोगी भारतासाठी संस्कृती जपूया संस्कृती जपूया समाज परिवर्तनासाठी समाज परिवर्तनासाठी एक हात मदतीचा एक हात मदतीचा दीनबंधूंसाठी दीनबंधूंसाठी शिवपाईक हे मावळे शिवपाईक हे मावळे गड किल्ल्यांसाठी गड किल्ल्यांसाठी राजा शिवछत्रपती परिवार राजा शिवछत्रपती परिवार शिवचरणांसाठी शिवचरणांसाठी राजा शिवछत्रपती परिवार शिवचरणांसाठी राजा शिवछत्रपती परिवार राजा शिवछत्रपती परिवार शिवचरणांसाठी शिवचरणांसाठी पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. हिंदू राष्ट्र की जय. जय भवानी. जय शिवराय. अरे तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय. अरे रक्तात भिनलंय काय? जय जिजाऊ जय शिवराय. एकच ध्यास गडकोट विकास. एकच ध्यास गडकोट विकास. एकच ध्यास गडकोट विकास.
झाडे लावा झाडे जगवा झाडे लावा झाडे जगवा. जय जवान जय किसान. जय श्री तू डायरेक्ट माझ्या डोक्यावाला पाहिजे. हे बघा याने फुलं चोरली, चांगली फुलं चोरली. अशी आमची गाडाची पटकंती चालूच आहे. वातावरण एकदम धुकं असल्यामुळे आणि क्लायमेट एकदम थंड असल्यामुळे एकदम छान वाटतं आम्हाला. कुठल्या प्रकारची मरगल वगैरे जाणवत नाहीये. चला. इथं असं खाली उतरत नाही. आता पावसाला इकडं नाही खाता खाता किल्ला बघायचा ना. तुला वाटलंय पण चुकामुक नको व्हायला. बांधावरून या बांधावरून या डोंगर वस्तीवर कोणी बसू नका. बांधावरची चला या बांधावरून. आयफोन आयफोन काय टेन्शन. बघू शकता इथे काय हो भरपूर आहे. गावान लोडा आला हे बघा चालतंय नाही तुला. मंदिर आहे. बघू शकता इथे अवशेष आहेत थोडेफार. मंदिरा सदृश्य अवशेष वाटतंय जरा. आपण सांगू शकत नाही काय नक्की. समाधीसारखं वाटतंय थोडं. सांगता नाही येणार. कोणाचा मोबाईल कोणाचा आहे बघायला जाऊ. अर्धे काही जण पुढे गेलेत, काही मागे आहेत. नियोजक काही मागे आहेत, काही पुढे आहेत. कारण दुःख असल्यामुळे कोणी हरू शकतं, त्यामुळे सर्वांना एकत्र ठेवलेलं आहे आपण. आता आपण मंदिराजवळ पोचलो आहे. मला दाखवतोय महादेव मंदिरात आहे, तिथे पोचलेले आहेत आपण. हे महादेव मंदिरचा परिसर आणि इथं समोर असलेली कमान आहे त्याच्यावर श्री गणपतीचं आणि त्यानंतर आमचं हे सगळ्यांना घेऊन या शेवटला. मागे बघ दीदी. प्रचंड असा झाडीतून रस्ता आहे हा. थोडी मललेली वाटे म्हणून आपल्याला रस्ता समजतोय. बघू शकता ही वनस्पती बघू शकता. निसर्गाचा चमत्कार बघू शकता आपण. सुरेख असा जेव्हा सांगत होतं पल्ला
वाडा बघू शकतो, वाड्याचे अवशेष आहेत. डबलचा वाडा होता, डबलचा वाडा असू शकतो. दोन साईड इंटरव्ह्यू झाला, पायऱ्या भरपूर आपल्याला हाईट याची, पण ते सगळं मायनर झालंय, मस्त झालंय. हे नाम कुठे गेलं? हा बोला 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 बोला. पुढे पाठवा. पुढे रस्ता आहे का? चला इकडनं रस्ता आहे. चला बोला पुढे, चला पुढे कुरकुट्या नाही. ही मावशी घेते. ये रे, घे. आधी धमकी दिल्यावर काय? पाडून ठेवली. कपडे नाही निघत, मग काय झालं? परत फिरून आलं तर इकूनच असं इकून जावा तिथं पण ते बघून परत ह्या रोडने खाली आहे. मामाने सांगितलंय तिकडून जा आणि परत या. मामांच्या ऑन रेकॉर्ड बोलत मामा. पर्यंतचा पूर्ण मुलूक मारला होता. त्या काळामध्येच हा विसापूर आणि लोहगड हे दोन्ही किल्ले स्वराज्यामध्ये आपल्या सामील झाले होते. त्याच्या आधीचा किल्ल्याचा इतिहास असा कुठे नोट नाहीये किंवा किल्ला कोणी बांधला, कधी बांधला, काय नाही. पण आपण छोटे अनुमान लावू शकतो. जसं मी एक खाली उदाहरण दिलं तुम्हाला की तिथे एक ब्राह्मी लिखितला शिलालेख आहे. तो जी ती भाषा वापरली जायची ती सातवाहनांच्या काळामध्ये वापरली जायची. त्याच्यानंतर ती लुप्त झालेली भाषा. जशी महाराजांच्या काळात आपल्या काळात मोडी होती, 1980 पर्यंत मोडी आपल्याला शिकण्यात होती, पण ती नंतर आपलं मराठी आली पूर्ण. तसेच त्या काळातली, म्हणून त्या काळातल्या जर माणूस तिथं पोरत होता त्याला ती भाषा येत होती. म्हणजे या किल्ल्याचं किंवा इथल्या वाटसरीचं किंवा त्या टाकीचं काम त्या काळातलं असू शकतं. म्हणजे या ठिकाणी राबता लोकांचा होता. आणि त्याचं अजून एक कारण म्हणजे की इथे जवळच आपल्याला लेण्यात बेडसे आणि भाजे दोन लेण्यात. या लेण्यांचं खोदकाम पण शिवकाळात कधीच झालेलं नाही कुठल्याच लेण्यांचं. लेण्यांचं काम पण सगळं सातवाहनांच्याच काळात झालेलं आहे, त्यांच्या नंतरच्या काळात झालेलं. आणि लेण्या खोदायला पण माणसं लागतात, माणसांना पे करावं लागतं. तर त्या अनुषंगाने आसपास आता तुम्ही जेवढ्या पण लेण्या बघशाल ना त्यांच्या आसपास तुम्हाला एक ना एक किल्ला दिसणार. कारण तो जो राजा, तो जो किल्लेदार, तो त्या लेण्यांसाठी फंड करत असतो, तो पैसे देत असतो त्यामुळं एक तर त्या काळात त्या लेण्यांच्या वेळेस लोहगड असू शकतो किंवा विसापूर पण असू शकतो. आता ही जी तुम्ही सगळं तटबंदीचं वगैरे काम बघताय हे जास्तीत जास्त असं वाटतंय की जेव्हा 1713 मध्ये बाजीराव बल्लाळांनी हा किल्ला जिंकून घेतला होता त्यामध्ये ह्या सगळं तटबंदीचं काम केलेलं होतं. आणि त्या आधीच्या काळात पण असेल, पण एवढ्या व्यापक स्वरूपात नसेल. आणि ते आता जिवंत आहे तटबंदीचं काम, तर त्याच्यावरून असं वाटतं ते रिसेंट आहे. कारण महाराजांच्या काळातले बऱ्यापैकी तटबंदींच्या पडझड झालेल्या आहेत त्याच्या आधीच्या. त्यामुळं आता हा किल्ला 1657ला महाराजांनी जिंकून घेतला. त्याच्यानंतर 1665 पर्यंत हा किल्ला स्वराज्यातच होता. पण दुर्दैवी 1665ला महाराजांना पुरंदरचा तह करावा लागला. त्यामध्ये महाराजांना त्या 1665 पर्यंत आपल्या स्वराज्यामध्ये जवळजवळ 45 किल्ले होते. त्या 45 किल्ल्यांपैकी महाराजांना नाईलाजाने 23 किल्ले द्यावे लागले. तर त्या 23 किल्ल्यांमध्ये ह्या किल्ल्याचा एक समावेश होतो. म्हणजे हा परत किल्ला मोगलांकडे गेला. तर त्याच्यानंतर मोगलांकडे गेल्यानंतर महाराज आग्र्याला गेले, आग्रा भेटीत कैद झाले, ते सगळा प्रसंग घडला. महाराज पुन्हा महाराष्ट्रात आले. त्यांनी परत 1670ला एक्झॅक्ट तारीख 1670 नाही, पण 1670 पर्यंत हा किल्ला पुन्हा आपल्या याच्यामध्ये आला होता, स्वराज्यामध्ये आला होता किल्ला. आणि तेव्हा त्याच्यानंतर हा किल्ला परत मोगलांकडे गेल्याची अशी कुठली नोंद आढळत नाही. डायरेक्ट त्याच्यानंतर एक नोंद आढळते 1713ची. बाजीराव बल्लाळांनी हा किल्लाची डागडुजी केली होती, काम केलं होतं. आणि त्याच्यानंतर डायरेक्ट 1818 जेव्हा इंग्रजांनी हा किल्ला ताब्यात घेतला होता आणि इंग्रजांनी सगळं तोफगोळ गाडे लावून वगैरे, हा आपण आज जो दक्षिणेचा दरवाजा बघतो तो कोकण दरवाजा होता. तो दरवाजा आणि उत्तर साईडला एक दरवाजा आहे, तो दिल्ली दरवाजा. दोन्ही दरवाजे उद्ध्वस्त केलेत. आता तुम्ही बघितलं असेल त्याला थोडं कमानी पण उभ्या आहेत. त्या दरवाजाचा आकार खाली गेला तर दाखवतो मी परत एकदा का पूर्ण त्याचं हे. त्याच्यानंतर इंग्रजांच्या काळानंतर
आपल्याकडेच हा किल्ला संस्थानांकडे वगैरे राहिलेला आहे. थोडक्यात या किल्ल्याचा इतिहास हाच आहे. आणि एक अजून एक आहे, जेव्हा उंबरखिंडीची एक लढाई झाली होती, त्या उंबरखिंडीच्या लढाईसाठी पण जे कारतलब खानाचं सैन्य उतरलं होतं उंबरखिंडीला, त्यांना तेव्हाचा मार्ग पण लोहगड विसापूरच्या बाजूनीच गेलेला होता तर असे काही छोटे छोटे ऐतिहासिक संदर्भ आहेत. या किल्ल्यावर कुठली लढाई नाही, काही नाही, असं इतिहास कागदांमध्ये तर कुठं हे नाही. एक असा उल्लेख आहे लोहगडाच्या बाबतीत. जेव्हा महाराजांनी पहिल्यांदा सुरत लुटली होती, तेव्हा नेताजी पालकरांनी उरलेली काही संपत्ती ही लोहगडावर आणून ठेवली होती. आणि लोहगडाबद्दल, इतिहासाबद्दल भरपूर गोष्टी आहेत. लोहगडात जर लोहगडाचं हे असणार आहे तर इथे विसापूरला पण तेवढंच महत्व असणार त्या काळात, फक्त ते लिखित नाहीये. त्यामुळं या किल्ल्याचा घेरा बघता, या सगळ्या गोष्टी बघता ना, की किल्ल्याचा राबता होता, किल्ल्याचा मेन उपयोग बोरघाटावर लक्ष ठेवायला होता. आपण जसं बघितलं पूर्ण खंडाळाचा, आपल्याला आता जो खंडाळाचा घाट बोलतो आपण तो, परत या किल्ल्यावरून तुम्हाला 3 किल्ले दिसतात. एक समोरचा लोहगड, दुसरा तुंग आणि तिकोना, आणि पवना डॅम आता जो झालेला आहे त्याचा पूर्ण जलाशय दिसतं. आता धोक्यांमुळे मगाशी थोडा दिसत होता, पण आता काय दिसणार नाही. जर खालून कुठून दिसला तर तुम्हाला मी दाखवेन. बस एवढ्या या इतिहासाचा थोडक्यात इतिहास होता. बस. जय शिवराय. अच्छा, तुमचा अनुभव सांगा थोडासा. काहीच नाही, मग आले ना, चालले काय? हा, तुमच्या काय भेटलं तुमच्या इथे? इथे बरंच काय काय गेलं बनवून का म्हणजे मगाशी जो टेम्पोवाल्याने आपल्याला आणलं चालत नाही. हे आमचे कोण सचिन दादा, हे आमचे सगळ्यात ज्येष्ठ, म्हणजे आता केस बीस पिकले, हे पण ज्येष्ठ आहे, त्यांची दाढी पिकले. आणि मागे कोण आहेत? नानू दादा, ते पण आमचे सल्लागार, हे सल्लागार आहेत आणि गार करून टाकतात एका मिनिटात. बोलत नाही म्हणून तुम्हाला सगळ्यांनी सही सोडलं, आता तुम्हाला घ्यायला लागेल जरा. आता बस झालं, घ्या ना आम्हाला, नका आम्हाला. गाडी आहे साईडला.